चला मी बाजारातून बघा सगळं आणलेलं आहे भाजी. तर मी आता कढीपत्ता निवडून घेते चांगल्यापैकी. तुम्हाला माहिती आहे आज काहीतरी स्पेशल आहे. आज माझी नणंद येणार आहे घरी, तर पाहुणे आले तर माहिती आहे ना. बघा मधीच लक्षात बघा गाजर कसा घेतोय. चला कोथिंबीर कापून घेतली आणि आता तिला कोथिंबीर कापून निवडून ठेवून द्यायची प्लास्टिकच्या पिशवीमध्ये. माझा नवरा बघा काय करतोय, फरसबी कापतोय आणि मला सांगतोय कशा पद्धतीने कापायची. आता मी घेतले आहे फ्लावर. फ्लावर व्यवस्थित कापून घेत आहे. बघा कसा फ्लावर कापते मी. व्यवस्थित त्याचे तुकडे करायचे आणि गरम पाण्यामध्ये उकळायला ठेवायचे मीठ टाकून. 5 मिनिटं उकळले चांगलं, त्याच्यामध्ये किडी वगैरे असेल ते निघून जातात. कारण का फ्लावर हा गरम पाण्यामधून एकदा उकळून घ्यायचा आणि मिठाच्या पाण्यात ते सांडायचं. आता बोलली माझी नणंद येणार आहे गोरेगाव मध्ये, तर ती निघेल आता 3 वाजता. 3 वाजता घरातून निघली तर तिला टाइम लागतो, म्हणजे 5-6 वाजेपर्यंत ती येते. तर त्यासाठी जर तिला आवडते आहे व्हेज कोल्हापूर, तर आम्ही आज बनवणार आहे व्हेज कोल्हापूर. बघा वाटाणे सोललेले आहेत, परत अशा पद्धतीने कापलेली आहे. चाळणीमध्ये मी ठेवते या भाज्या. रक्षित काम करून देत नाही, मध्ये मध्ये येतो एक एक भाज्या तोड. गाजर त्याच्या हातातून खेचलाय मी रक्षितच्या. गाजर ऑलरेडी धुतलाय, त्याच्यावरची साल अशी काढायची सुरीने. बघा कसं करते काम. आज आम्ही हॉल मध्ये काम करायला घेतलंय, कारण का माझा किचन खूप छोटा आहे. तर मी आणि माझा नवरा त्यात बसू शकत नाही काम करायला. बसून आरामात आम्ही हळूहळू भाज्या सगळ्या कापणार. आणि रक्षित बापरे, आम्ही किचन मध्ये गेलेलो होतो दोघ जण. तर रक्षितला काय झालं काय माहिती, खूपच उड्या मारायला लागला, खूप पडत आई आई आई. त्यामुळे आम्ही बोललो चला रक्षितला पण भाज्या देतो खेळायला आणि आम्ही सुद्धा भाज्या कापतो. तर मी गाजराची साल काढून मी माझ्या नवऱ्याला दिले. माझा नवरा कसं त्रिकोणी मस्त डिझाईन बाज टाकतो, कारण का कसं ते शेप आहेत ना, त्यांच्यासारखं कोण कटिंग नाही करू शकत. हे बघा मी शिमला मिरची अशा पद्धतीने चौकोन अशा प्रमाणात अजून बारीक करू. मी त्यांना विचारते हे असं बरोबर आहे का, असं बरोबर आहे का, अजून बारीक करू. सांगा मला असं बरोबर आहे का. हो बरोबर आहे, तुझ्या पद्धतीने काप. ते सांगतच नाही, ते प्रत्येक गोष्टी सस्पेन्स ठेवतात. कारण का त्यांच्या एवढं चवीचं जेवण आपलं नको हवं असं त्यांना वाटतं. आता असतं का. चालेल काही हरकत नाही. चला मी शिमला मिरची कापून घेतोय. आता या अशा प्रकारे सगळ्या भाज्या चाळणीत ठेवायच्या आणि त्यानंतर आता या धुवून घ्यायच्या. ठीक आहे चला मी त्याच्या आधी झाडू मारून घेते. बघा किती पसारा झालेला आहे. रक्षित कसं आहे कचरामध्येच नाही, म्हणून मी आता सगळं झाडू वगैरे मारून घेते. कारण का पाहुणे येणार तर घर कसं साफ आणि सुधर पाहिजे की नाही. त्यामुळे सगळ्या भाज्या आता ह्या एक्स्ट्रा आहेत, भाज्या जास्त आहेत. चला झाडू मारून घेऊया. आणि आज तुम्हाला माहिती आहे आम्ही बाहेर जाणार आहे एक गोष्ट घ्यायला. ते तुम्हाला मी नंतरला शेवटला सांगणार आहे आम्ही काय गोष्ट घेतली. ठीक आहे, माझी नणंद आल्यानंतर आम्ही मार्केटला जाणार आणि काहीतरी एक गोष्ट घेणार आहे. ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, त्यानंतरच मी सांगते. बघा हा कचरा सगळा मी, हा भाज्यांचा कचरा आहे म्हणून त्या भाज्या सोडलेल्या त्या प्लेटीमध्येच ठेवतो मी. मग ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा असा असतो. मग हा एका पिशवीमध्ये ठेवून मी ओला आणि सुका कचरा वेगळा. ठीक आहे, तर काय आता नंदन येणार स्पेशल आज, म्हणजे थोडी गप्पा गोष्टी होईल. त्याआधी लवकर जेवण तिच्याशी बोलत बसायला बरं वाटतं. पण बघू आता कितीपर्यंत हे जेवण होतंय. नवरा तर मदत करतच आहे. चला भाज्या धुवून घेऊया आपण. भाज्या मी धुवून घेतल्या, मी ऑलरेडी 2-3 पाण्याने धुतल्या आणि हे एका पाण्याने. आता आपल्याला टाकायचं आहे बटाटा. एक बटाटा बस झाला. एक बटाटा कापायचा आणि तो पाण्यामध्ये, कारण का कसं पाण्यामध्ये ठेवल्याने काळा पडत नाही.
जर तुमच्याकडे तंदुरी मसाला असेल तर तंदुरी मसाल्याला लावून मॅरिनेशन करून ठेवायचं. सांगते रक्षित मला असं वाटतं आवाज देतोय, ते घेऊन बसलेत रक्षितला. मी किचनला आले. फ्लावर कधी आता हा फ्लावर उकळलेला आहे, तो थंड केलाय. त्याला आता बारीक बारीक फोड्या करायचा. मी असे 2-3 भाग करून टाकलेले त्यामुळे. आणि आपल्याला पनीर सुद्धा घ्यायचं आहे. पनीर सारखं व्हेज कोल्हापुरी मध्ये पनीर सुद्धा असतो. हा पनीर घेतलेला आहे. हा अर्धा पाव आहे. त्याला मी चांगलं धुवून घेते नळामध्ये आणि मग त्याला फोडी करते. कारण का कसं आहे, पनीर आहे ना धुवून घेतलेला बरा, नाही तर त्याला वेगळाच असा स्मेल येतो. तुमच्या घरी पण असे पाहुणे येतात आणि काय स्पेशल असं गडबड असते का? मला तर खूप पाहुणे येणार आणि त्यांना माझं जेवण कसं वाटेल, कसं लागेल, मी खूप घाबरून जाते. थोडंसं खोबरं घेतलंय सुक्क. चला आता आपल्याला सोलायचं आहे लसूण. लसणाची 1 पाकळी बदलायची. लसूण माझा गेला गॅसच्या खाली घेऊन आणला मी. लसणाची 1 पाकळी आहे. 1 कांडी लसणाची आपल्याला लागणार आहे. आणि मग अद्रक सुद्धा लागणार आहे आपल्याला. पहिला आपण लसूण सोलून घेऊया. आपला लसूण झालेला आहे. छान एवढा आलाय आता. म्हणजे तिला अद्रकचा 1 तुकडा घेतलाय मी. काजू सुद्धा घेतले सोबतच. चल मी तुला कांदा कापून देतो. कसा कापायचा मी तुला सांगतो, कारण का आपल्याला कांदा भाजायचा आहे ना, तो कसा पण काप. मी कांदा कापून मला दिलाय. आता टोमॅटो कापते बाजूला. टोमॅटो 2 घेतले. कारण का ही व्हेज कोल्हापुरी जी मला भाजी माझ्या नवरा सांगत आहे कशी बनवायची, मला येत नाही असं स्पेशल. ठीक आहे. ऍक्च्युली काही गोष्टी मी त्यांना विचारूनच करते. कारण का मला सासू नाही ना, माझा नवराच माझी सासू आणि सासू आहे. आता हे दही कोल्हापुरीसाठी टोमॅटो, कांदा टोमॅटो आणि काजू घेतलेत मी काढून. तेल आपलं मस्तपैकी कढई तापलेली आहे तडतडीत. कांदा टाकून थोडं जिरं टाकून त्यामध्ये कांदा काजू फ्राय केलेत मी. आणि कांदा आणि काजू फ्राय केलेत. नेक्स्ट पार्ट मध्ये बघा आपली रेसिपी बाकी आहे.